आणि मी जी मेथड तुम्हाला सांगणार ते मेथड तुमच्या डोक्यात कधी आली होती किंवा अशा पद्धतीने तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा. पहिल्या 10वीच्या कन्सेप्टला आपण जाऊया. काय म्हणतो 10वीच्या कन्सेप्टने पहिले जाऊया, मग तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. मला सांगा पूर्ण वर्तुळ किती अंशाचा असतो? 360. अर्धवर्तुळाला काय म्हणतात? अर्धवर्तुळाला काय म्हणतात? अर्धवर्तुळाला आपण डायमीटर म्हणतो. आता मला सांगा निर्देशित भूमितीमध्ये तुम्ही म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री आता एक लक्षात घ्या. हा कोण आहे? शिवराम. हा एक बिंदू आहे बरोबर. आणि तुझं नाव आहे मनीष. मनीष. काय आता मनीष मनीष ना षटकोनाचा नीला पहिली वेळाटी का दुसरी? पहिली. मला सांगा तिकडे लक्ष द्या. हा एक बिंदू आहे, हा एक बिंदू. या बिंदूतील अंतर कसं काढायचं असं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही 10वी मध्ये ते शिकला. एका बिंदूपासून ते दुसऱ्या बिंदूपर्यंत जो अंतर असतो तो कितीचा आहे किंवा कसं काढायचं असतं तुम्हाला काय माहिती? 10वी मध्ये शिकलेला आपण इथं ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे. इथं आपण ठीक आहे. इथं आपण y2 minus y1 स्क्वेअर प्लस येणार का मायनस येणार? प्लस आहे ना x2 minus x1 हे सूत्र आपण वापरू. समजा एक आहे ना शिवराज चा पॉइंट आहे 2 3 आणि मनीषचा पॉइंट आहे 4 5. ठीक आहे. आता आपण काय करायचं की x1 हे x2 हे y1 आणि हे y2 अशा प्रकारे आपण टाकू. बरोबर. आता मला सांगा y2 ची व्हॅल्यू काय आहे? 5 minus y1 3 म्हणजे y1 3. x2 ची व्हॅल्यू काय आहे? 4. x1 ची व्हॅल्यू काय आहे? 1. म्हणजे वर्गमूळ काढायचं नाही. ठीक आहे. 5 तून 3 गेले किती राहिलं? 2. आणि 4 तून 2 गेले 2. मला सांगा 2 चा वर्ग 4. मग आता मला सांगा 4 4 हे किती वेळा? 2 वेळा. बरोबर. मग आपण असं लिहू शकतो 4 गुणिले 8 असं लिहू शकतो. लिहू शकतो ना? 4 किती? 8. 4 गुणिले 8 हे आपण वर्गमूळात टाकलेलं आहे. बरोबर. हे 4 जेव्हा बाहेर जातं त्यावेळेस हे कशाचा वर्ग आहे? 2 चा. अडकणार काय? वर्गमूळात 2. बरोबर. अशा पद्धतीने आपण अंतराचं सूत्र काढायला शिकलो. बरोबर. हे अंतराचं झालं. हे अंतराचं झालं. बरोबर ना. आता आपल्याला हे करायचं आहे की ह्या दोन्हीच्या मध्ये O बिंदू असतो, x आणि y पॉइंट असतो. ह्याचा निर्देशक काय असं विचारलेलं असतं. तुम्हाला आतापर्यंत तुम्ही 10वी मध्ये कुठले पॉइंट कसे शिकलेला तुम्हाला ऍनालिसिस करून देतो. हे जर तुम्हाला कळालं तरच तुम्हाला पुढचे काही टॉपिक्स तुम्हाला कळणार. लक्षात समजलं? हे तुम्हाला सगळ्यांना येत आहे. आय होप सो. चला पुढे जाऊ.
दुसरा पॉइंट त्यांनी सांगितलं हा ए बिंदू आहे, हा बी बिंदू आहे, बरोबर. हे अशा प्रकारे पॉइंट दिलेले ह्यांना समजा इथं काय म्हणलं मी 3 6 करू. या साईडला आपण पॉइंट देऊया 5 7. ओके, इकडे आहे पॉइंट ओ किंवा पी. पी पॉइंट हा कसा निर्देशक आहे. इथं हा पॉइंट काढायचा आहे एक्स आणि वाय. ठीक आहे. आता हा आपल्याला माहिती हे x1 आहे, हे सॉरी x1 y1 हे x2 y2, बरोबर. अशा पद्धतीने आणि हा पॉइंट जो आहे तो कोणती निर्देशक गुणोत्तर समजा असं पकडू आपण. इथं गुणोत्तर असतो 2:3. कारण हे गुणोत्तर म्हणजे a पासूनच p पर्यंतचं अंतर 2 आहे आणि p पासून b पर्यंतचं अंतर 3. समजलं. म्हणजे हे काय आहे, हे गुणोत्तर दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस गुणोत्तर दिलेलं असतं आणि त्यावेळेस आपण म्हणतो की x आणि y चा कोऑर्डिनेट पॉइंट काढा किंवा निर्देशक काढा असं म्हणलेलं असतं. त्यावेळेस कसं करायचं बघा. त्यावेळेस फॉर्म्युला आपण वापरतो x बरोबर m x2 3 y2 plus n y1 छेद m plus n. हे फॉर्म्युला बरोबर. y चा फॉर्म्युला कसा वापरतो x आहे ना, तर x च्या जागी आपण x च वापरावा. x y च्या जागी y वापरा. m बरोबर y2 plus n y1 छेद m plus n. मी अशा पद्धतीने एक लक्ष द्यायचं. या मी काय करतो म्हणजे कुठली पण गोष्ट आहे ना शिकवत असताना पहिले ॲनालिसिस करतो की ते पॉइंट असे काय. तर मग ते पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने विचारले तर मी काय करतो डायरेक्ट मी पहिलं खाल्यावर केलं असे एक स्वतःचं ॲनालिसिस करून स्वतःचं स्ट्रक्चर तयार करतो. मी आता स्ट्रक्चर तयार केल्यानंतर हे फॉर्म्युला कसं क्रिएट झालं ह्याचा विचार करतो. ते फॉर्म्युले आहेत ना ही माझ्या डोक्यामध्ये असे ह्याच्यावरून मी बनवतो. ठीक आहे. आता ते एक्झामला कशा पद्धतीने बनवलं ते मला सांग, पण ह्या पद्धतीने मी बनवलं. समजलं. आता जर म्हणलो मी हा पॉइंट असतो. आता हे कसं आहे, हा एक रस्ता आहे सरळ. आता मला सांगा आपण सरळ रस्त्यावरती जात असताना सरळ चालत असताना आपल्याला काही फोर्स लागतो का, ताकद लागते का एवढी? नाही लागत. पण जर चढाव जायचं असेल आपल्याला तर चढाव जाण्यासाठी आपल्याला ताकद लागते, प्रेशर लागतो ना. हाय आपण ज्यावेळेस चढावरती आपण मेघालयाला जर गेलो तर तिथं असं एक चढ असतं. तिथं असं पळायचं म्हणलं तर तिथं प्रॉब्लेम्स होतात. तेवढ्या ह्याच्याने आपल्याला जे स्पीड आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल इथं 20 मिनिटं लागत असेल 5 किलोमीटर, तिथं 25 26 27 असं लागतं. आणि तिकडे जसं अशी वर खाली जातं तिथे कॉम्पिटिशन जास्त आहे. तिकडे लोक पण कमी जातात मेघालय शिलोंग. तर आपण मी काय म्हणतो हे अशा पद्धतीने पॉईंट जर ह्यांना असं विचारलं असतं की बाबा हाच फक्त पॉईंट काय, हे कोऑर्डिनेट हे गुणोत्तर दिलेलंच नसतं. मी काय केलं असतं म्हणजे की मी काय केलं असतं x बरोबर x1 प्लस x2 छेद हे किती आहे 1 आणि 2 म्हणून 2 घेतो. y बरोबर y1 प्लस y2 छेद 2. हे अशा फॉर्म्युला आपण वापरले असते. कधी वापरले असते की बाबा हे गुणोत्तर दिलेलं नसतं, हे गुणोत्तर दिलेलंच नाही आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे x आणि y पॉइंट काय. समजलं. ह्यांनी a पॉइंट दिलाय b पॉइंट दिलाय. 10वी मध्ये आपण हे शिकलेलो. ठीक आहे. 10वी मध्ये काय शिकलेलो की a पॉइंट दिलेला आहे b पॉइंट दिलेला आहे, x y चा आपल्याला काय करायचं व्हॅल्यू काढायची. त्यांनी अंतर नाही विचारलं. ह्यांच्यामध्ये अंतर काय त्यांनी नाही विचारलं. त्यांनी सांगितलं x y चा कोऑर्डिनेट सांगा. x y चा जेव्हा कोऑर्डिनेट सांगा असं विचारलं
की आपण लगेच डोक्यात लगेच हिंट लावतो, त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो त्याला, ठीक आहे. तर सेंट्रॉइड म्हणजे मध्य भाग, ठीक आहे. आणि इथं जर कधी कधी असं म्हणतात ए पॉइंटला 2 3 4 आणि बी पॉइंटला 4 4 5 असं काहीतरी समथिंग दिलेलं असतं. ए बी पॉइंट आहे ना, काय करायचं, x x x y y y असं काय करायचं बघ. x टाका, x बरोबर x1 प्लस x2, y बरोबर x2 y1 प्लस y2 आणि z1 प्लस z2 छेद 2 छेद तिथे याला 3 वेळा दिलेले आहेत, आपल्याला 3 वेळा करावं. समजलं, 3 वेळा करावं. हे साइक्लॉइड फॉर्म्युला अशा पद्धतीने x y आपण असं काढतो. जर त्यांनी 3 दिले असतील तर 3चं काढता येतं. काय करायचं, 3चं काढायचं. आणि दोघांचं दिलेलं असेल तर दोघांचा एक असाच प्रकारे काढायचं. साइक्लॉइड फॉर्म्युलाच्या बेसिक काढायचं, ठीक आहे. हे कळलं तुम्हाला, हे कळलं का? हे ज्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने शिकला होता का? हा, अशा पद्धतीने शिकला नव्हता. ओके, चला ठीक आहे. असं आता शिकवतोय ते शिकून घ्या, ठीक आहे. तुम्ही कधी शिकला होता असं, हे कधी असं बघितलं होतं की असं ॲनालिसिस करायचं असतं म्हणून? नव्हतं. आज जर तुम्हाला शिकवून म्हणजे ट्रिग्नॉमेट्री सांगितलं तर तुम्ही मग हँगच होऊन जातं. ट्रिग्नॉमेट्री ह्याच्यापेक्षा सोपं आहे आणि स्टॅटिस्टिक त्याहून सोपं. अरे बापरे, तुम्ही 10वी कसे 27% तर खूप कमी होतं. कोरोना नव्हता. ओके, काय हरकत नाही. आपण परत हे करतो, आपण रिव्हिजन करतो. तुम्ही 10वीचा पास झाला, आता आपण थोडं रिव्हिजन घेतो, त्यानंतर आपण मुद्द्याला जाऊ, ठीक आहे. चला, हे काय तुम्हाला ज्या वेळेस हे गुणोत्तर दिलेलं नसतं त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरतो, ठीक आहे. आणि गुणोत्तर दिलेलं असेल आणि हा पॉईंट काढा म्हणलं तर हा फॉर्म्युला वापरतो, बरोबर. हे ॲनालिसिस आहे. ओके, चढ ज्यावेळेस असेल, हा चढ काढायचा असेल, हा पॉईंट आहे ए आणि बी आणि हा सी. ए बीचा पॉईंट सरळ आहे पण ए सी चा पॉईंट कसा आहे, चढावरती. मग ह्याचा चढ ह्या अंतरावरून किती असेल असं जर विचारलं असेल तर समजा ए ला आपण समजू 2 3, ह्याला आपण समजू 5 6, काही पॉईंट द्या. मला तर कसलेही पॉईंट आवडतात, कुठले पण माझ्या अंतर दिले त्या अंतरावरून खेळायला आवडतं. हे पॉईंट आपल्याला दिले, सी चा पॉईंट काढायचा आपल्याला. मग काय करायचं आपण, इथं आपण एक्स घेऊन टाकायचं. इथं एक्स लिहिलं काय करायचं, AC आहे ना, AC काढायचं. तर आपल्याला y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. आता मला सांगा, हे 1 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 2, बरोबर. आता हे x1 आहे, हे x2 आहे, हे y1 आहे, हे y2. मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं शिकवतो, हे y2 हे y1, x2 x1. असं केलं तरी चालतं, असं केलं तरी चालतं. सरळ सरळ आपल्याला सरळ घासा, आपल्याला असं खाता येतं नंतर असं खावं, असं खाऊ. तुम्हाला असं खायची इच्छा असेल तर खाऊ शकता, पण उत्तर घ्यायला पाहिजे. चला, आता मी काय म्हणतो, y2 ची व्हॅल्यू काय आहे, 6 मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे, 3 छेद x2 किती आहे, 5 मायनस आणि x1 ची व्हॅल्यू 7 तून 3 गेलं किती राहिले, आणि 5 तून 2 गेलं किती राहिले, किती राहिले, 3 इथं अंतर किती असेल, 1 मीटरचं चढ असेल असं समजून.
ठीक आहे. अशा पद्धतीने मी काय करतो सगळं अनालिसिस करतो. एकच कन्सेप्ट कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा एकच कन्सेप्ट एका शरीरावरती संपून जातो. ह्या धड्याला ना शिक्षक लावतात 10-12 दिवस, 15 दिवस, 1 महिना. हे कन्सेप्ट मी नाही म्हणलं तर 20 मिनिटात कंप्लीट केलं. 20 मिनिटात हे निर्देशित भूमिती कंप्लीट झालं. तुम्हाला हाच फक्त फॉर्म्युला आहे, काय करायचं फक्त व्हॅल्यू पुट करून तुम्हाला उत्तर काढायचं. हे कळालं हे फॉर्म्युला कसे वापरायचे आहे की नाही हे लिहून घ्या वाटायचं. तुमच्यासाठी काम येईल किंवा तुमच्या मित्रांना हे देण्यासाठी काम येईल. मला सांगा व्यवस्थित लक्ष द्या. आता पण तुम्ही हे चित्रामध्ये असं तरी आपण फॉर्म्युला स्वतः तयार फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. आता बघा हे आहे साइन थीटा, हे आहे कॉस थीटा, हे आहे टॅन थीटा, हे आहे कॉस थीटा, हे आहे सेक थीटा आणि हे कोस थीटा. व्यवस्थित लक्ष द्या. मी काय करतो पंख काढायचा. पंख कसं काढायचं शून्य घ्यायचं. आणि मी काय म्हणतो साइन थीटा जर दिलेलं ना ह्याच्या विरुद्ध काय येतं तर कोसेक येतं. साइन थीटाच्या विरुद्ध काय येतं 1 कोसेक थीटा 1/sec थीटा. मला सांगा कॉस थीटाच्या ऑपोजिट काय येतं तर 1/sec थीटा. बरोबर. म्हणजे ह्याच्या विरुद्ध काय येणार सेक थीटा आहे आणि याच्या विरुद्ध काय येणार त्याला ऑपोजिट साइड म्हणतात. ऑपोजिट साइड अँगल्स म्हणतात. ठीक आहे. साइन थीटाच्या विरुद्ध काय कोसेक. मला सांगा हे कळालं आपण काय केलं ते हे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे काय केलं आपण भाऊ किंवा बहीण म्हणजे अटॅचमेंट केले. हे साइनचं अटॅचमेंट कॉस सोबत आहे, टॅनचं अटॅचमेंट कॉस सोबत आहे आणि सेकचा ऑपोजिट किंवा त्याचं काय म्हणतात सेकच्या बहीण किंवा भाऊ कोसेक असं समजूया. हे भाऊ समजलं म्हणून आपण जवळ जवळ घेतले. हे समसम असंच असतं. ठीक आहे. समसम म्हणजे म्हणतात ना डालडा असतो आणि तुपाचं. तर जवळपास आहे ना जे तूप बनवलं ना आपण तुपचा भाऊ म्हणून आपण डालडा वापरतो. तशाच पद्धतीने ना हे साईडचं भाऊ म्हणून आपण क्रॉस वापरतो. ठीक आहे. पण विरुद्ध दिशेला काय येईल ऑपोजिट साईड. आता मी इथं उभा आहे माझ्या विरुद्ध दिशेला तू समोर दिसतोय ऑपोजिट साईड आहे बरोबर. तर ते ऑपोजिट साईड कुठली साईडची कोसेक आणि कॉसची काय सेक. मग टॅनची काय येईल टॅनची कॉट येईल. एक लक्षात घ्या साइन थीटा कॉस थीटा 1 टॅन थीटा 1 सेक थीटा. काय झाले पंखे झाले का तयार झाले. आता हे परस्पर कसं आहे बघा हे आपण साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा बरोबर एक पंखा तयार झाला. हे आयडेंटिटी मी बनवतो. ठीक आहे. आयडेंटिटी अशा पद्धतीने लक्षात राहावं विद्यार्थ्यांच्या त्या पद्धतीने मी बनवतो. हे साइन कॉस 1. ठीक आहे. आता मी काय म्हणतो टॅन आपण लिहिलं टॅन पण कसं लिहायचं टॅन स्क्वेअर थीटा लिहायचं विसरायचं. आता हे कसं आहे आपण असं चाललोय म्हणजे हे काय क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. हे घड्याळाच्या दिशेचा काटा आहे असा बरोबर. म्हणून हा पॉझिटिव्ह मध्ये कुठली पण गोष्ट मी अनालिसिस कसं करतो बघा नोटीस कसं करतो बघा हे तो प्लस साईन त्यावर घेतला. ठीक आहे.
tan स्क्वेअर थिटा प्लसच घ्यायचं इथं प्लस एक आहे ना एकच लिहा जे दिसते ते द्यायचं बरोबर काय आलं sec स्क्वेअर थिटा समजलं हे 1 2 तिसरा पॉइंट तिथं एक दिसतंय तर x स्क्वेअर लिहिणार का नाही लिहू शकत 1 ला एकच ठेवू x चा वर्ग एकच मग x चा वर्ग लिहिण्याची वेगळी काही गरज नाही बरोबर आपण काय करतो 1 अधिक क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतो आपण cot स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा डाऊट आता तेच या पद्धतीने आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलो आपण विरुद्ध जाऊ ना अँटी क्लॉकवाईज आहे की तिथूनच स्टार्ट करू आहे की कोसेक स्क्वेअर थिटा या कोसेक स्क्वेअर थिटा मायनस काय आहे कॉट स्क्वेअर थिटा बरोबर ते ह्या पॉइंट आपण 4 पाचवा पॉइंट हा कन्सेप्ट क्लिअर झाला आता परत हा आहे सेक स्क्वेअर थिटा -1 बरोबर tan स्क्वेअर थिटा आणि 6 ची आयडेंटिटी काय आहे 1 मायनस cos स्क्वेअर थिटा बरोबर sin स्क्वेअर थिटा किती इझिली निघालं आयडेंटिटी अशी आयडेंटिटी तुम्ही पहिली शिकली होते का असं तुमच्या डोक्यात कधी आलं होतं का कुठल्या शिक्षकाने असं शिकवलं होतं का आपल्याला शिकवलेलं का पण हे पण लिहून घ्या आता साइन थिटा किंवा साइन 90 मायनस थिटा असं लिहिलेलं ह्याच्या विरुद्ध काय लिहायचं कॉस द्यायचं झालं म्हणलं साइनच्या विरुद्ध काय हे विरुद्ध आहेत ना विरुद्ध या साईडला विरुद्ध पण समोरच्या बाजूचे आहेत ना हे भावभाव आहेत ना म्हणून आपण काय करायचं भावभावाचं पहिली जोडायला घ्यायचं त्याला आपण रेसिप्रोकल ठीक आहे परस्पर आहे हे असेल तर हे असेल तरच हे समज असंच कर आता मी काय म्हणतो मी लिहितो काय टॅन ठीक आहे तर मी इथं टॅन लिहितो टॅन 90 मायनस थिटा बरोबर काय समज बरं परत हे काय साइन सेक थिटा आहे तर सेक थिटा लिहूया सेक थिटा 90 मायनस थिटा बरोबर काय आहे ना कोसेक थिटा आता मी असं लिहिलेलं आहे असं तुम्ही काय करायचं तुम्ही असं लिहायचं कसं साइन 90 मायनस थिटा असं लिहिलं तर तुम्ही काय लिहिणार cos 90 मायनस थिटा बरोबर sin थिटा cot 90 मायनस थिटा बरोबर tan थिटा काय आलं तुम्हाला अशा पद्धतीने आयडेंटिटी मी प्रूव्ह करत असतो स्वतः फॉर्म्युला बनवत असतो समज असे फॉर्म्युला तुम्हाला सांगतो दुसरीकडे कुठं भेटते की नाही बघायला ते मला माहिती नाही तर पुस्तकामध्ये अशाच पद्धतीने आयडेंटिटी आहे पुस्तकातूनच आपण घेतलेले असतात पण ते कशा स्वरूपात घेतलंय मी हे मी असं ॲनालिसिस केलं ठीक आहे हे असं का घ्यायचं डाल्टनी तूप म्हणून ते असं घ्यायचं विषय चला हे कन्सेप्ट का क्लिअर झालं तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला आयडेंटिटी ओळखता येतात आपल्याला विषय आता आयडेंटिटी मधून आपल्याला व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काहीतरी किंमत असते ती किंमत आहे ना कशा ओळखायची किंवा कशा पद्धतीने आपल्याला टाकायची नो पार्ट हा फॉर्म्युला आहे आयडेंटिटी व्हॅल्यू साइन थीटा ये आहे sin थीटा cos थीटा
हे आहे tan थीटा cos थीटा sec थीटा cosec थीटा. सगळ्यात पहिलं काय करायचं म्हणजे इथं 0 0 1 2 3 4 0 1 2 3 4. आता या साईडचा असतो 0 लिहिलं 0 30 45 60 आणि 90 असं असतं बरोबर. 0 डिग्रीचा साइन थीटा मध्ये 0 डिग्रीचा अँगल 0 असतो 30. मग एक लक्षात घ्यायचं आपण आहे ना 1 2 इथं भागिले आपण 4 भागिले 4 तो भागिले 4 जर टोटल शक्य नाव आलं तर नावाचं कॉम्बिनेशन आता बघा काय 4 1 4 वर्गमूळात 1 मध्ये एकच असतं म्हणजे आपण 1 मध्ये टाकू. ठीक आहे. आता मला सांगा हे वर्गमूळातील आयताचा आडत नाही फक्त खाली काय तोड बरोबर. आता मी काय म्हणतो हे 2 बे एक बे बेदोनी 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो की वर्गमूळाचा 1 ते 2 असं लिहू शकतो काय वर्गमूळाचा 1 ते 2 तर इथं 1 छेद 2 इथं 0 मला सांगा 4 ने भागला तर 0 नाही बनवू नको 0. आता हे आपल्याला कळलं की आपण काय करतो हे एक आहे ना विरुद्ध दिशेला मी म्हणलं ना तुम्हाला बहीण भाऊ आहे ना दादा आणि तू दादा आणि तू फक्त त्याचा जरा वेगळा असतो चव जरा वेगळं उलटी चव असते. त्यामुळे काय करायचं हे एक आहे ना ते तिकडे जाईल ते इकडं तुमचा उलट लिहायचं रूट 3 छेद 2 परत रूट 1 छेद 2 इथं काय 1 छेद 2 आणि इथं काय 0 काय आउट. आता टाइमचं काय इथं आहे 0 1 छेद रूट 3 नाही इथं रूट 3 1 छेद रूट 3 इथं 1 आहे 0. बघा बरं मोबाईल सेकचा विचार करा हे लक्षात आहे एकच्या खाली 1 छेद रूट 3 आणि इथं 0 समज. आता इथं 1 आहे इथं 0 आहे इथं काय पाहिजे इथं 1 पाहिजे. ठीक आहे. इथं 1 घेतलं आपण पुढे बघायचं cos sec मध्ये आपण cos च्या विरुद्ध काय म्हणतो आपण cos च्या विरुद्ध काय म्हणतो आपण sec म्हणतो cosec म्हणतो बरोबर sin च्या विरुद्ध आपण cosec म्हणतो आणि cos च्या विरुद्ध आपण काय म्हणतो sec. मग cos च्या विरुद्ध sec आहे ना आपण काय करायचं एक घेऊन टाकायचं. आता हे 2 छेद रूट 3 आपण काय करायचं 2 छेद विरुद्ध 2 छेद 1 म्हणलं की आपण 1 काढून टाकायचं फक्त रूट 2 झालं. हे 2 छेद 1 म्हणलं तर 1 काढून टाकलं तर 2 झालं 0 0
शून्याच्या जागी आपण फक्त नॉट डिफाईन असं लिहू. मग परत नॉट डिफाईन तर या साईडला लिहायचं नॉट डिफाईन म्हणजे हे आहे ते आपण खूप काय करू शकतो विरुद्ध साईडला दोन लिहून घ्यायचं रूट 2 2 वर्गमूळ आहे का बरोबर. अशा पद्धतीने मी काय करतो व्हॅल्यूज पुट करायला. हा बघा एक लक्षात घ्या माणूस हे शेवटी कुठं ना कुठं काम चुकतो आणि तो अंक जर चुकत असेल तर आपल्याला कळलं पाहिजे हा बाबा आपण कुठं तर रॉंग चाललो. ठीक आहे हे कधी मला कळलं ह्या पॉईंटमध्ये का एक चुकला ना अंक बाकी सगळं टेबल रॉंग समज एक फक्त ते हे महत्वाचं साइन इम्पॉर्टंट हे साइन थिटाचा इम्पॉर्टन्स तुम्ही ज्या पद्धतीने घेतलं ना बाकी सगळे तुमचे जे व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला पुट करते. ठीक आहे झालं आता सध्याला तुम्ही फक्त काय करायचं हे टॅन थिटाच्या व्हॅल्यू आहेत ना लक्ष द्या व्यवस्थित टॅन थिटाच्या व्हॅल्यू फक्त बघा 1 2 3 4 5 हे लिहून घ्या टॅन थिटाची व्हॅल्यू पहिले लिहून घ्या पट प्रश्न ठीक आहे हा क्वेश्चन ठीक आहे. हा या पॉइंट वरून काय करतोय या अंतरापासून तो चालत आला हा पॉइंट ए आहे हा पॉइंट बी आहे. ठीक आहे चालत आला पण ए हा बी चा अंतर 10 मीटर किंवा 20 मीटर चालत आला. पण ए अंतरापासून त्यांनी बिल्डिंगकडे किंवा चर्चकडे 30 अंशावरती बघितलं 30 डिग्रीचा अँगल. आता मला सांगा सहसा आपण इंडियन नेव्हीला एअरफोर्स मध्ये म्हणतात की एक असा एक अँगल दिलेला असतो 65 डिग्रीचा 90 डिग्रीचा 60 डिग्रीचा असा अँगल दिलेला असतो. त्या अँगलवरती आपल्याला बघत असतात मग आपल्याला त्याचं अंतर काढायचं असेल तर त्याची उंची काढायची असते. काय होतं उंची काढायची त्यावेळेस आपण काय करतो जरा व्यवस्थित बघा हे प्रश्न आहे ना 30 मीटर किंवा 30 अँगलवरून म्हणजे 30 डिग्रीच्या अँगलवरून तो काय करतो बिल्डिंगकडे बघतो. ही एक बिल्डिंगचा टोक आहे. ठीक आहे तर हे एवढं अँगल आपल्याला दिसलेलं आहे हे 30 डिग्रीचा अँगल झालं मग ह्याची उंची आपल्याला काय करायची असते फाइंड करायची. मी काय करतो माहितीये मी लिहितो इथं टॅन थीटा बरोबर. आता मला सांगा दिलेली व्हॅल्यू काय 20 ही 20 लिहून घे आणि गाडीची व्हॅल्यू काय आहे ए बी सी ची व्हॅल्यू काय. मग मी काय करतो इथं बी सी लिहिण्याऐवजी इथं मी फक्त x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची ना बरोबर. मग टॅन थीटाची व्हॅल्यू टेबल मध्ये बघा किती आहे 1/√3 आहे का 1/√3 बरोबर 20/x. मग काय करतो आपण 30 गुणाकार करतो ना x चा गुणाकार 1 बरोबर म्हणजे 1x म्हणजे आपण x लिहूया वर्गमूळात 3 गुणिले 20 3 गुणिले 20. आता मला सांगा कधी कधी आपल्याला √3 ची व्हॅल्यू दिलेली असते म्हणजे असं वर्गमूळ किती बरोबर 1.67 असं काही समथिंग दिलेलं असतं. ठीक आहे मग आपण काय करायचं x बरोबर √3 च्या जागी आपण काय वापरणार 1/1.87 गुणिले 20. अशा पद्धतीने ज्यावेळेस येतं ना तर काय करायचं पाहिजे त्यावेळेस हा जो शून्य आहे ना हा शून्य घालवायचा आणि इथं पॉइंट आहे. ठीक आहे 187 गुणिले 2 8 दुनी 16 7 दुनी 14 4 आहे
374 हे तर 0 तर 0 म्हणजे पाणी इथे पण नाही पाणी इथं 1 2 3 पाणी त्यामुळे इथे पॉईंट 37